मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, आता एक नवीन चर्चेला निघली आहे की कुठेतरी आरक्षणाबाबतीत सगळ्यांनी मिळून लाईव्ह चर्चेला बसलं पाहिजे, याच्याकडे कसं बघता? नाही काय असतं, हे बहाणे द्यायचं असल्यावर इतके दिवस लागत नाहीत। विरोधी असो किंवा सत्ताधारी असो, हे बहाणे बनवायचे, समाजात गैरसमज पसरा, समाज येड्यात काढायचा, हे यांचा धंदा असतो। हे धंदाच म्हणायचे यांना। हे राजकारण म्हणजे धंदाच म्हणून करतात, सामाजिकरण म्हणून हे करत नाहीत, किंवा अर्थकारण सामाजिक विकासाचं म्हणून हे कधीच करत नाही आहेत। हे धंदा म्हणून करतात कधी पण। राजकारण हे यांचा धंदा झालेला आहे। ज्यांना गोरगरीब जनतेचे अश्रू दिसणार नाहीत, शेतकऱ्यांचे हाल दिसणार नाहीत, शेतकऱ्यांमध्ये काय अडचणी आहेत ह्या दिसायच्या नाहीत, त्यांच्यासमोर किती मोठे संकट उभं राहिलेत हे दिसणार नाहीत। कोणात बी म्हणतो आम्ही, कोणची जात असो आंदोलन करायला लागली त्यात गैरसमज पसरून द्यायचा आणि मोकळं व्हायचं। तुम्हाला चर्चा करायला कोणाच बंधन आहे का? विरोधी असं सत्ताधारी असो, द्यायचं असं देऊन टाका ना, द्यायचंच नाही आहे। परंतु समाजच आता हुशार झाला आहे, लय हुशार झाला आहे की हे येड्यात काढीत आहेत आपल्याला, हेच आपल्याला येड्यात काढतात। हा म्हणतो एक जण, दुसरा नाही म्हणतो, दुसरा हा मानला तर तिसरा नाही म्हणतो। ही शाळा आहे, हे डाव आहे, हे षडयंत्र ओळखलं आणि समाज हुशार आहे, यांना बरोबर धडा शिकवतोय आता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काही मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील, संघटना असतील, ते शरद पवारांची भेट घेत आणि त्यांच्याकडून असं हवं आहे की ओबीसी किंवा मराठा आरक्षणाबाबतीत शरद पवारांनी स्पष्ट करावं। ही संघटना तुम्हाला विचारतात का त्यांना सहमती आहे? नेमकी खेळी काय चालू आहे? नाही, ती खेळी काय ते मला नाही माहीत आणि मी सांगू शकत नाही काय खेळी आहे का कोणाची नाही आहे। मी एवढंच सांगू शकतो, माझ्या समाजात सरकार आणि विरोधी पक्ष कधीच गैरसमज पसरू देणार नाही। त्याचं कारण मी चर्चा करताना ही व्यासपीठावर लाईव्ह केलेली, पारदर्शक केलेली, कारण मी माझ्या समाजासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो। मी कोणाला मॅनेज होत नाही, इकत नाही। लाईव्ह केल्यामुळं प्रश्न कोणाचेच नाही आहेत, म्हणजे काय चर्चा झाली आणि काय नाही झाली ही प्रश्न कोणाचाच असू शकत नाही। ज्या सत्ताधाऱ्याला किंवा विरोधकाला काय माहिती पाहिजे तर 11 महिन्यापासून ती लाईव्ह चर्चा झाली, त्यांनी ती बघावं। आम्ही काय नोकर नाहीत त्या विरोधी पक्षाची किंवा सत्ताधाऱ्यांची की तुला आमची काय चर्चा झाली म्हणून सांगायला यायला। ते बघणे, द्यायचं नाही तर नाटक करायचं द्यायचं नाही म्हणून, आणि आमच्यात गैरसमज पसरायचा होणार नाही। पण समाजाची भावना आहे आरक्षणाविषयीची, काही गोष्टी समजून घ्या। याला वेगळं रूप देण्यापेक्षा किंवा वेगळा रंग देण्यापेक्षा घराघरातल्या मराठ्यांची भावना आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी का आरक्षण देत नाही। समाज तर विचारणार प्रश्न। मराठा आरक्षणाचा विषय असन, तुम्ही सरकारसोबत जी चर्चा करता किंवा ओबीसी आरक्षणाचा बचाव आरक्षणाचा विषय हाकेंचा असन, परंतु शरद पवार असं म्हटलेत की सरकारनं तुम्हाला काय बोललेत किंवा हाकेंना काय बोललेत हे स्पष्ट करावं। तुमच्या काही जे चर्चा झाल्या जगजाहीर झाल्यात, परंतु शरद पवारांनी असं बोलणं की सरकारनं स्पष्ट करावं की तुम्हाला काय शब्द दिले, हाकेंना असेल किंवा तुम्हाला असेल। आता काय शब्द दिले त्याविषयी गेले त्यांचं म्हणून ते शिंदे साहेबाकडं, तिथं काय स्पष्ट काय झालं नाही, काय झालं तर असेलच ना, जाऊ द्या ना। मला काय, माझं काय म्हणणं आहे समजून घ्या की हे डाव दिसतोय मला, षडयंत्र दिसतंय मोठं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं, दोघांचं पण। एकाने इकडे वेगळं बोलायचं, एकाने तिकडे तिकडं बोलायचं, आणि मराठ्यांना येड्यात काढायचं आणि आचारसंहिता लुस्तर असंच झुलत ठेवायचं। मराठी लागले म्हणा तयारीला, मराठी तयारीला लागले, झुलवत नाही ठेवू शकत मराठ्याला तुम्ही। ते दिवस गेले आता येड्यात काढायचे समाजाला, जनतेला येड्यात काढायचे दिवस संपले। आम्हाला आमच्या जातीपेक्षा लेकरापेक्षा काय मोठं नाही, काही मोठं नाही, तुम्ही किती येड्यात काढतात। पण एक खरं आहे, समाजात प्रचंड नाराजी आहे सरकारविषयी, विरोधी पक्षाविषयी सुद्धा प्रचंड रोष आहे। समाज प्रश्न तर विचारणार ना, कारण सगळ्यांचं मत आरक्षण आहे आणि सगळेजण आरक्षण मागतायत, मग आता प्रश्न तर विचारणारच ते, कारण शेवटी समाज आहे, सगळ्यांचं म्हणणं तर एकच आहे, आरक्षण द्या, ते तर प्रश्न विचारणारच ना। फक्त कोणाचा जर काही गैरसमज असेल, चर्चा काय झाली बाबा माहीत नाही ती सांगा, त्यातून मात्र मी निष्कलंक आहे। लाईव्ह चर्चा केल्यामुळं घराघरातल्या माझ्या मराठ्यांना माहिती आहे चर्चा काय झाली, मागणी काय, सरकारनं काय आश्वासन दिलं आणि आपण काय त्यांना दिलं हे माहिती। कोणाचा जर काही प्रश्न किंवा गैरसमज असेल समाजात, तर आता प्रश्न राहिला विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांचा, तर लाईव्ह ती पण चर्चा झालेली। आम्ही सरकारला काय मागणी केली,
सरकारनं आम्हाला काय सांगितलं आहे, सरकारला किती दिवसाचा वेळ पाहिजे होता ते करून देण्यासाठी, आपण किती दिला आहे, हे सगळं असल्यामुळं कोणीच कोणाला प्रश्न विचारत नाही. सत्य सांगतो मी तुम्हाला, समाजात माझ्या समाजातला साधा शेतकरी माणूससुद्धा प्रश्न विचारत नाही. त्याचं कारणच आहे, त्यालाही माहिती काय मागणी आहे आपली, काय चर्चा आहे आणि आपल्याला आरक्षण का देत नाहीत. विरोधी मिळू देत नाही, सत्ताधारी मिळू देत नाही, सामान्य मराठ्यांना नाही माहिती. त्यामुळे प्रश्न, आणि हे जर मी आंध्रात केलं असतं हेच, तर समाज संभ्रमात 100% ह्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना टाकला असता, 100% टाकला असता. सांगा काय चर्चा झाली ती. त्याच्यामुळे मी ओपन चर्चा केली. त्यामुळे समाज असा धाडसानं जातीच्या पोराच्या बाजूने आहे. समाज म्हणतो हे सरकार फसवत आहे, हे विरोधी फसवत आहे, बघू. म्हणजे समाज योग्य दिशेने योग्य ट्रॅकवर आहे. आमचा जीव आरक्षणात आहे मराठ्यांचा, आणि राजकारण्यांचा जीव सत्तेत आहे. दोघांचं ओळखीला आहे आता काय ते. कारण आम्हाला पाहिजे आरक्षण, ते सरकार देत नाही, आणि सरकारला पाहिजे मग सत्ता, आता ती मराठी देत नसतेत, अजिबात नाही. काय काय तयारी चालू आहे? फुल थोडं थांबा, जशी फुल चालू आहे. आता आम्ही काय, हे बघा, सामान्य मराठ्यात जशी खतखतेच तशी सगळ्या जाती धर्मात खतखते. वरून वेगळं दिसतंय. धनगर बांधवात समाजात सामान्यात नाराजी, दलित मुस्लिमात सामान्यमध्ये नाराजी, बंजारा बांधव असो, बारा बलुतेदार असो, सगळ्यांमध्ये, राजपूत असो, कायखडी समाज, सगळ्यात खतखते आतमधून. खूप लिंगायत समाज असो की प्रचंड खतखते. वरून दिसतं फक्त ते, आतून खतखते भयानक. आणि सरकारला आणि विरोधी पक्षाला अपेक्षित नसणारं चित्र राज्यात होऊ शकतं, अपेक्षित नसल्यावर. आणि म्हणून सांगतो मी बार की मला राजकारणात नाही जायचं. तुम्हाला विनंती करून सांगतो मी, मला आणि माझ्या समाजाला नाही जायचं. आमचं ठरलेलं द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. मी काय बोलतोय समजून घ्या, ही विनंती माझी तुम्हाला. मला राजकारणाकडे नाही जायचं. तुम्ही समजताच तसं नाही आहे. तुम्ही समजतात तसं महाराष्ट्रातलं चित्र सध्या नाही. तुम्हाला जे सत्तेचा गर्व झाला त्यातून बाहेर येऊन थोडं बघा. तुम्हाला वाटतंय तसं चित्र राज्यात नाही. होते मनोज जरांगे पाटील, कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.